डॉक्टर दीपक सोमवंशी यांचा झंझावाती दौरा, गावागावातून त्यांचा सत्कार आणि स्वागत। उदगीर तालुक्यातील निडेबन जिल्हा परिषद गटातील समाजसेवक तथा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर दीपक सोमवंशी यांच्या प्रचारादरम्यान मतदारसंघातील प्रत्येक गावातून त्यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार आणि त्यांची आरती करण्याचा प्रकार दिसल्यामुळे डॉक्टर दीपक सोमवंशी हे लातूर जिल्ह्यातील प्रचंड मताधिक्याने निवडून येणारे उमेदवार ठरतील अशा पद्धतीचा विश्वास या जिल्हा परिषद सर्कलमधून व्यक्त करण्यात येत आहे। एक वैद्यकीय क्षेत्रात काम करणारा माणूस, गोरगरिबाचा मसीहा म्हणून ज्याची ओळख आहे आणि ज्याने हजारो महिलांच्या बाळंतपणासाठी स्वखर्चाने त्यांच्यासाठी खर्च करून जीवन वाचवलं आहे, अशा आरोग्य दूताचा हा गौरव ठरणार आहे, असा विचार जनतेतून व्यक्त होत आहे। डॉक्टर दीपक सोमवंशी म्हणजे गरिबांचा मसीहा अशी ओळख झालेली आहे, त्यामुळे गोरगरिबांना त्यांच्याबद्दल प्रचंड जवळीक आहे। अशा सामाजिक जाणीव जपणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचे असा निर्णय माडेवाडी आणि मादलापूरच्या ग्रामस्थांनी घेतला आहे। मी विजय चिखले, आपल्या लातूर जिल्ह्यातील निडेबन सर्कलमधील राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा युतीचे उमेदवार डॉक्टर सोमवंशी साहेब आणि शल्ला येथील सरपंच सौ विमलबाई चिखले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी घेतलेली आहे आणि त्यांचं काम बघता डॉक्टर साहेब गेली 20 वर्ष झालं आणि त्यांच्याच सौभाग्यवती सोमवंशी मॅडम गेली 20 वर्ष झालं गोरगरीब दीनदुबळ्या लोकांची सेवा करत आलेले आहेत। एकदम गरीब लोकांना आपली सेवा देऊन त्यांचं आरोग्य चांगलं करण्याचं काम करत आहेत। आणि मनोज चिखले अनेक वर्षापासून पंचायत समिती मेंबर असो, अनेक गोरगरिबाच्या जनतेच्या सेवेसाठी तत्पर हजर राहणारा मनोज चिखले हा असा व्यक्ती आहे, अनेक गोरगरिबांना मदत करून आणि अनेक शल्ला गावचा तर कायापालट केलेला आहे। तर असे ह्याच्यात मार्फत असं विनंती करतो, या सर्व गावातील जनतेचे अनेक प्रश्न तातडीने सोडवणारे ते व्यक्ती हे दोन आहेत, त्याच्यामुळे यांना भरभरून मतदान करावं आणि येत्या 7 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळ ह्या बटनावर चिन्हावर मतदान करून भरघोस मताने विजयी करावं आणि तुमचे अनेक राहिलेले प्रश्न मार्गी लावण्याचा 100% प्रयत्न करण्यात येईल, हे मी ग्वाही देतो। पण जिल्हा परिषद गणातील जिल्हा परिषदेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर दीपक सोमवंशी साहेब गेल्या 25 वर्षापासून सर्वांना माहिती आहे, तालुक्यामध्ये सीमावर्ती भागामध्ये गोरगरिबासाठी सर्वांसाठी झटणारे व्यक्तिमत्व, कुणाकडे पैसे असेल नसेल पण सर्वांना इलाज भेटला पाहिजे, सर्वांचा उपचार झाला पाहिजे म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये समाजसेवा हीच आपला वसा समजून कार्य करणारे डॉक्टर साहेब, त्या समाजसेवेला जर थोडासा राजकीय किनार जर मिळाली, म्हणजे आपण प्रत्येक गोष्टी वैयक्तिक करण्यापेक्षा त्यामागे जर एक मोठी सिस्टीम जर उभा राहिली, एक व्यक्ती करण्यापेक्षा समूहाने केलेली कामं कुठलेही त्याला एक वेगळीच एक उंची प्राप्त होते। त्यामुळे साहेबांनी समाजसेवा करत असतानाच सर्वांना माहिती आहे, आपल्या महात्मा बसवेश्वर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून साहेबांचं योगदान सर्वांना माहिती आहे, पण त्याला एक राजकीय जर आपली सर्वांची ही असली, त्या माध्यमातून काहीतरी वेगळ्या उंचीचे काम करता येतील। जिल्हा परिषदच्या माध्यमातून महिलांचे काम असतील, महिला सक्षमीकरण असेल, सिलाई मशीन असेल, बचत गटाच्या माध्यमातून जे काही काम करता येत असतील त्याला थोडेसे शासनच्या दरबारामधून थोडं वेगळं असलं, आपलं माणूस जर वाढपी आपला असेल तर आपल्याला ज्या प्रमाणामध्ये पाहिजे ते मिळते। घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा।